महागाई म्हणजे कालांतराने वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये होणारी सातत्याने वाढ. त्यामुळे पैशाची खरेदी करण्याची क्षमता कमी होते. आज 100 रुपयामध्ये मिळणाऱ्या वस्तू भविष्यात त्याच 100 रुपयामध्ये मिळतीलच असे नाही. सोपा एक उदाहरण आपण समजून घेऊया. जो 1 लिटर दूध 2025 मध्ये 60 रुपये किमतीमध्ये आपल्याला मिळत होता, तोच दूध 2026 मध्ये 66 रुपयामध्ये मिळत आहे. दुधाच्या किमतीत 6 रुपये म्हणजेच 10% वाढ झालेली आहे. हीच महागाई. महागाई का वाढते? मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असते, म्हणजेच डिमांड जास्त असते आणि सप्लाय कमी असते. कच्च्या मालाच्या किमती वाढणे, इंधन म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल महाग होणे, त्यामुळे महागाई वाढते. उत्पादन आणि वाहतूक खर्च वाढणे. जर पेट्रोल आणि डिझेल महाग झाले तर उत्पादन आणि वाहतूकमध्ये जे खर्च आहे ते पण आपोआप वाढत असते. या गोष्टी ज्या आहेत त्या नैसर्गिक आपत्तीमुळे होऊ शकते किंवा युद्धामुळे होऊ शकते. जर जगामध्ये युद्ध सुरू असेल आणि त्यामुळे महागाई वाढत असते. महागाईचे परिणाम सामान्य नागरिकांवर. जीवनावश्यक वस्तू महाग होतात. बचतींची वास्तविक किंमत कमी होते, म्हणजे जे पैसे आपले वाचत होते ते आता खर्चामध्ये रूपांतर होतात. घर खर्च वाढतो. व्यवसायांवर उत्पादन खर्च वाढतो. नफा कमी होऊ शकतो. काही वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागतात. महागाईचे प्रकार. मध्यम महागाई मॉडरेट इन्फ्लेशन, कमी आणि नियंत्रित दराने किंमत वाढ. उच्च महागाई हाय इन्फ्लेशन, किंमत वेगाने वाढतात. अति महागाई हायपर इन्फ्लेशन, अत्यंत वेगाने आणि नियंत्रणाबाहेर किमती वाढतात. भारतामध्ये महागाई कशी मोजली जाते? त्यासाठी एक इंडेक्स असतो, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. हा निर्देशांक अन्न, कपडे, घर भाडे, शिक्षण, आरोग्य, वाहतूक इत्यादी वस्तू व सेवांच्या किमतींवर आधारित असतो. महागाईवर नियंत्रण कोण ठेवते? भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI व्याजदर, रेपो रेट आणि इतर चलनविषयक धोरणांद्वारे महागाई नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. तर आपण आज महागाईबद्दल हा व्हिडिओ बघितलेला आहे. नंतरचा व्हिडिओ हा कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे CPI म्हणजे काय यावर आधारित असणार आहे. तर थँक्यू सो मच.